जय शिवराय मंडळी, सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत। आज सकाळीच पहिली ट्रिप घेतली, पॅसेंजरच्या लोकेशनला पोहोचलो, ट्रिप पूर्ण केली आणि तिथूनच लगेच दुसरी ट्रिप मिळाली। लगेच निघालो पॅसेंजरला घ्यायला, पोहोचलो लोकेशनवर आणि नंतर दुसरी ट्रिप पण पूर्ण केली। त्यानंतर गेलो CNG भरायला, पण आज थोडा प्रॉब्लेम झाला, CNG स्टेशन बंद होतं, त्यामुळे विचार केला आता घरीच जावं। दरम्यान लक्षात आलं की ब्रेक ऑइल संपले, मग शोरूमला गेलो, ब्रेक ऑइल घेतलं आणि मग एकदाचा घरी निघालो। गाडी पार्क केली, मस्तपैकी बायकोने घरी कोथिंबीर वडी बनवली होती। तर चला मित्रांनो, भेटूया पुन्हा उद्या। तोपर्यंत मित्रांनो, व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय मंडळी, सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत। CNG भरला, एनर्जी म्हणून सकाळी एक मस्त चहा घेतला आणि लगेचच आपल्याला पहिली ट्रिप भेटली। गाडी घेऊन निघालो आणि पोहोचलो पॅसेंजरच्या लोकेशनवर। त्यांना सोडलं आणि लगेचच दुसरी ट्रिप भेटली, त्यांना पण सोडलं लोकेशनला आणि म्हटलं गाडीचा लुक आज तुम्हाला दाखवायचाच राहिला। तेवढ्यात लगेच तिसरी ट्रिप पडली, परत एकदा निघालो, पॅसेंजरला सोडलं, डोंबिवली स्टेशनला पोहोचलो। डोंबिवली स्टेशनला आणि आज सारखे ओलावाले ऑफर देत होते, 5,000 जिंकण्याची संधी। 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत 50 ट्रिप मारल्या। तर मग डीमार्टला पोहोचलो, डीमार्टवरून ट्रिप भेटली, घेऊन निघालो डोंबिवली वेस्टला, त्यांना सोडलं डोंबिवली वेस्टला, परत एकदा पुन्हा तेच ऑफर। मग काय म्हणताय मित्रांनो, करायची का पूर्ण? पोहोचलो सम्राट चौकात, नवीन एक ट्रिप भेटली, त्यांना सोडलं सोनारपाड्याला आणि म्हटलं जाऊया आता घरी। थोडा वेळ थांबलो, विश्रांती घेतली आणि एक शेअरिंग भाडं घेऊन पोहोचलो पिंपळेश्वरला। मग म्हटलं जाऊया आता घरी। पिंपळेश्वरला पोहोचलो, पॅसेंजरला सोडलं, घरी पोहोचतो तर बघतो तर काय, बायकोने एक नवीन पदार्थ केला होता। त्या पदार्थाचं नाव काय मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। जय शिवराय मंडळी, सर्वांचे मनापासून धन्यवाद। खूप चांगला प्रतिसाद दिलाय तुम्ही, त्याबद्दल असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो। नवीन व्हिडिओ घेऊन यायचा मी प्रयत्न करेन। थोडा वेळ कमी भेटतो, आजही आपल्याला सुट्टी, तर आज आपल्याला 1400 रुपये कमाई करायची, कारण 1400 रुपये कमाई केल्यानं आपले 10,000 रुपये पूर्ण। पहिलेच भाडं मी घेऊन आलो सकाळी भिवंडीला, मी इकडे तुम्ही सांगता नाही म्हटलं थोडा व्हिडिओ करू इकडे। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा। सकाळीच मस्त नाश्ता केला, मग म्हटलं चला जाऊया रिक्षावर। गाडी पार्किंग मधून काढली, मस्तपैकी रिवर्स मारला आणि निघालो बायकोला स्टेशनवर सोडायला। सकाळीच छान वातावरण होतं, मग काय केलं, ओला उबेर चालू। तर पहिलीच ट्रिप आपल्याला आज भिवंडीची भेटली आहे। निघालो भिवंडीच्या दिशेने, छान वातावरण, बारीक पाऊस, खूप मजा येते अशा हवामानात। डोळ्यासमोर जुन्या पावसाळी आठवणींनी गर्दी केली, पण स्वप्न पूर्ण करायची असतील तर काम करावंच लागतं मित्रांनो। स्ट्रगल, मेहनत ही भाग आहे आपल्या प्रवासाची। नाशिक हायवेने पोहोचलो भिवंडीला, पॅसेंजरच्या लोकेशनवर ड्रॉप केलं, ट्रिप एंड केली। म्हटलं थोडा वेळ थांबूया, व्हिडिओ वगैरे शूट केला, नंतर दुसऱ्या ट्रिपसाठी निघालो। पोहोचलो लोकेशनवर, पण तिथे लोधावाल्यांचा एक नियम, एंट्री करूनच आत जावं लागतं। भाडं 100 रुपये आणि एंट्रीसाठी 10 मिनिटं लागली। मग काय OTP वगैरे टाकला आणि निघालो। नंतर थोडासा ट्रॅफिक भेटला, पण वेळेवर पॅसेंजरला ड्रॉप केलं। मग एक आपल्याला शेअरिंग ट्रिप मिळाली पिंपळेश्वर महादेव मंदिराजवळ, त्यांना सोडलं, परत एक ट्रिप मिळाली, भाडं घेतलं आणि पोहोचलो माय सिटीमध्ये, पॅसेंजरला ड्रॉप केलं। मग शेअरिंग मारून डोंबिवली स्टेशनवरून पुन्हा एकदा ट्रिप भेटली, ती पण रुणवाल माय सिटी, घेऊन निघालो लगेच। थोडासा पाऊस होता, पोहोचलो पॅसेंजरच्या लोकेशनवर, ट्रिप एंड केली। ओलावाल्यांचे सारखे नोटिफिकेशन येत आहेत ऑफरसाठी। मग डीमार्टवरून नवीन ट्रिप घेतली, पोहोचलो कोपरला, पॅसेंजरला ड्रॉप केलं, पुन्हा एकदा तिकडून ट्रिप भेटली सागावची।
लगेच घेऊन निघालो आणि पॅसेंजरला ड्रॉप केलं. तिकडून आपल्याला डोंबिवली स्टेशनची ट्रिप भेटली. पॅसेंजरला सोडलं आणि एक शेअरिंग भाडं भेटलं आपल्याला. पडले गाव घेऊन निघालो. पोचलो पडले गावला. मस्त 200 रुपये भेटले. मग पोचलो डोंबिवली स्टेशनला. मस्त लस्सी आणि दहीवडा खाल्ला. मग म्हटलं जाऊया घरी. गाडी पार्क केली. तर मित्रांनो पुन्हा भेटूया उद्या. धन्यवाद. जय शिवराय मंडळी, सर्वांचे मनापासून स्वागत. आज होता रविवार म्हणजे सुट्टीचा मस्त मूड. सकाळी सुरुवात केली गरमागरम चहा आणि खारी सोबत. तुमचं आवडतं कॉम्बिनेशन कोणतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मग काय ओला उबेर चालू केली. पहिलीच ट्रिप भेटली संदप गावातली. OTP वगैरे टाकला आणि निघालो. पॅसेंजरच्या लोकेशनला पोहोचलो. ट्रिप एंड केली. तेवढ्यात लगेचच दुसरी ट्रिप मिळाली. थोडासा बारीक पाऊस होता पण उत्साह कायम. पॅसेंजरच्या लोकेशनला पोहोचलो आणि ड्रॉप करून आलो. तिथून मिळाली एक डोंबिवली स्टेशन फडके रोडची ट्रिप. निघालो घेऊन. पॅसेंजरला लोकेशनवर सोडलं. मग ट्रिप एंड केली. मग म्हटलं चला आता थेट घरी जाऊया. तर घरी आल्यावर मस्तपैकी आज बायकोने बनवला होता व्हेजिटेबल पुलाव आणि पनीर मसाला चपातीसोबत. संपूर्ण व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकला आहे मित्रांनो, नक्की बघा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. मग निघालो ऑफिसची तयारी करायला. तर चला मित्रांनो पोचलो ऑफिसला. भेटूया उद्या. धन्यवाद. जय शिवराय मंडळी, सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत 30 डेज चॅलेंजमध्ये. तर आज फक्त एकच ट्रिप मारली आणि 2 शेअरिंग भाडे मारले. त्यामुळे आज काही जास्त कमाई नाही झाली आहे. फक्त 300 रुपये कमाई झाली आहे. कारण आपल्याला आज खूप वेळ कमी होता. पोचलो पॅसेंजरला घेऊन. त्यांना ड्रॉप केलं. डोंबिवली स्टेशनला पोचलो. मग तिथून मग शेअरिंग भाडे घेऊन निघालो डीमार्टच्या दिशेने. डीमार्टला सोडलं आणि म्हटलं आता थेट घरी जाऊया. कारण आज आपल्याला जायचं ऑफिसला. आज भरपूर लेट झालं होतं. तर निघालो थेट घराच्या दिशेने. आज आपल्याकडे खूप कमी वेळ होता. फक्त 1-1.5 तास गाडी चालवली आहे मित्रांनो. तर उद्यापासून आपली वेळ ही चेंज होणार आहे. आपण सकाळीच गाडी चालवणार 4 वाजता. 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत. कारण आपल्याकडे आता फक्त 15 दिवस राहिलेत आणि अजून फक्त 11,000 कमाई झाली. त्यामुळे चला टिफिन घेतला आणि निघूया ऑफिसला. तर चला मंडळी, कॅब आलेली आहे. आपण निघालोय ऑफिसला. ऑफिसला पोचलो आहे आपण. मग म्हटलं थोडा नाश्ता करूया. चला मग पुन्हा भेटूया उद्या. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय शिवराय मंडळी, सकाळचे वाजलेत 2:30. म्हटलं थोडा वेळ आहे तर चला थोडी जिम करूया. थोडासा वर्कआउट केलं. मग जरा गेम खेळायला गेलो. स्नूकर्स खेळला. आज थोडी मजा आली. मग वाटलं आता जाऊया घरी. मग होती ही आजची आपली कॅब. मस्तपैकी निघालो घरी. ट्रॅफिक नव्हतं, पाऊसही नव्हता म्हणून लगेच पोचलो. जय शिवराय मंडळी, सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आहे दिवस 16वा 30 डेज चॅलेंजमध्ये. सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज थोडा आपण आराम केला आहे. बॉडीमध्ये प्रचंड थकवा होता. थोडी बॉडी पेन करत होती. त्यामुळे आज थोडा रेस्ट केला. कारण अजून 15 दिवस आपल्याला गाडी चालवायची. आणि दुसरी गोष्ट, खूप जणांचे कमेंट्स येत आहेत की ॲक्सेंचरमध्ये वॅकन्सी आहे का, ॲक्सेंचरमध्ये ओपनिंग्स आहेत का. तर त्या सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे मित्रांनो. येत्या 8 ऑगस्टला ॲक्सेंचरमध्ये मेगा ड्राईव्ह आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल्स दिली आहे. आणि फ्रेशरसाठी ओपनिंग्स आहेत. मिनिमम 1 वर्ष एक्सपिरियन्स चालेल. तुम्हाला जर जास्त वर्ष एक्सपिरियन्स असेल तर येऊन काही फायदा नाही इथे. मिनिमम 1 वर्ष एक्सपिरियन्स चालेल. आणि तुम्ही जर इच्छुक असाल तर मी माझा नंबर दिला आहे. व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचं रिझ्यूम शेअर करा. मी तुम्हाला समोरून कॉन्टॅक्ट करेल. त्याच्या पुढची माहिती जी काय असेल ती मी तुम्हाला कॉल करून सांगेन. धन्यवाद.
तर मित्रांनो पोचलो आता ऑफिसला. पुन्हा भेटूया उद्या. मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या मराठी माणसांना, मराठी भावांना, मराठी बहिणींना हेल्प होईल, गरजू व्यक्तींना हेल्प होईल. पुन्हा भेटूया उद्या. धन्यवाद. जय शिवराय मंडळी. सकाळचे 4 वाजलेत आणि लगेच आपण निघालो 30 डेज चॅलेंज पूर्ण करण्याच्या दिशेने. सकाळीच मस्त शेअरिंग भाडं घेतलं. रस्ते पूर्ण रिकामे होते. थेट पोचलो डोंबिवली स्टेशनला. गाडी लावली ब्रिजच्या खाली. मग काय तिकडून पण पुन्हा शेअरिंग भाडं मिळालं आणि मग मस्त सकाळचा चहा पिला. इथला चहा कोणाकोणाला आवडतो मित्रांनो खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. चहा घेतल्यावर मग भाडं मिळणारच. लगेचच पलावाची ट्रिप पडली आपल्याला. पोचलो पॅसेंजरच्या लोकेशनला. OTP वगैरे टाकला आणि निघालो पलावाच्या दिशेने. मग जाताना CNG भरला कारण CNG नव्हता गाडीमध्ये. पोचलो पॅसेंजरच्या लोकेशनला. पॅसेंजरला ड्रॉप केलं. मग पलावाला गेल्यानंतर काय आपल्याला ट्रिप भेटणारच आहे. मग लगेच कल्याणची ट्रिप भेटली आपल्याला. मग OTP वगैरे टाकला आणि निघालो कल्याणच्या दिशेने. ट्रॅफिक कमी असल्यामुळे फक्त 25 मिनिटात पोचलो. सकाळी देवाची गाणी ऐकत प्रवास झाला एकदम शांत. कल्याण नगरमध्ये एंट्री केली आणि पॅसेंजरला ड्रॉप केलं. त्यानंतर पुन्हा शेअरिंग भाडे भेटले. डोंबिवलीला परतलो थेट शनी मंदिराजवळ. तिथे 2-3 शेअरिंग भाडे मारले आणि मग पुढचं भाडं मिळालं डोंबिवली स्टेशनला. तर मग म्हटलं जाऊया आता घरी छत्रपती. तर चला मित्रांनो पोचलो आता ऑफिसला. पुन्हा भेटूया उद्या नवीन व्हिडिओत. धन्यवाद. जय शिवराय मंडळी. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत 30 डेज चॅनलमध्ये. तर आज सकाळीच अर्धा तास झाली एकही ट्रिप नाही. मग म्हटलं नाश्ता करून घेऊया. मित्रांनो इथला वडापाव कोणी खाल्ला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. एकदम सुंदर वडापाव भेटतो. तर नाश्ता वगैरे केल्यावर पहिलीच ट्रिप आपल्याला पडली आहे डोंबिवली वेस्टची. घेऊन निघालो. पहिले पोचलो पॅसेंजरच्या लोकेशनला. OTP वगैरे टाकून घेतला आणि निघालो डोंबिवलीच्या दिशेने. पोचलो पॅसेंजरच्या लोकेशनवर ड्रॉप केलं आणि ट्रिप एंड केली. आणि तिथून लगेचच आपल्याला कल्याणची ट्रिप भेटलेली आहे. लगेच निघालो कल्याणच्या दिशेने. पॅसेंजरला ड्रॉप केले. तर मित्रांनो हे लोकेशन कुठलं आहे ना कमेंट करून नक्की सांगा. लगेच मग तिकडून आपली फेवरेट ट्रिप भेटली आहे डोंबिवली स्टेशन. घेऊन निघालो आणि पोचलो डोंबिवली स्टेशनला फायनली. मग काय डोंबिवली स्टेशनला पोचल्यावरती गाडी लावली ब्रिज खाली. थोडीशी गर्दी होती इकडे. मग आपल्याला इकडून भेटलं आहे शेअरिंग भाडं. ते पण आपले फॉलोअर्स होते तर त्यांना घेऊन जायचे होते क्लासिक हॉटेल. तर साहेबांच्या नजरेआड निघालो क्लासिक हॉटेलच्या दिशेने. 4 सीट होते. म्हटलं थोडा व्हिडिओ पण काढू. आणि पोचलो मग लोकेशनला. पॅसेंजरला ड्रॉप केलं आणि मग निघालो घरी. घराकडे निघालो. पाऊस वगैरे काहीच नव्हता. आज आपल्याला खूप लेट झालं होतं. यावेळी खूप ट्रॅफिक पण असतं म्हणून गाडी चालवायला कंटाळा येतो. गाडी पार्क केली खाली. मामा दिसला. मामाला हाय केले आणि मग तयारी वगैरे केली आणि निघालो ऑफिसला जाण्यासाठी. पोचलो ऑफिसला. लॉग इन करून काम वगैरे केले. टिफिन खाल्ला. आज चपाती आणि पनीरची भाजी होती. तर मित्रांनो आजचा दिवस इथे संपते. पुन्हा भेटूया उद्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय मंडळी. सर्वांचे मनापासून स्वागत. आज दुपारी निघालो ऑफिसला गाडी घेऊन. पहिलीच ट्रिप आपल्याला ऐरोलीची भेटली आहे. घेऊन निघालो. शिळपाट्याला ट्रॅफिक भेटलं थोडंसं. दुपारचं 1 वाजले होते. वाटलं नव्हतं आज ऐरोलीची ट्रिप भेटेल पण भेटली. नशिबात आहे ते आपल्याला भेटतंच मित्रांनो. थोडासा बारीक पाऊस आला. ऐरोलीच्या दिशेने निघालो. पोचलो पॅसेंजर लोकेशनला. खूप कमी भाडे भेटले पण ठीक आहे. मग निघालो ऑफिसच्या दिशेने. पोचलो पार्किंगमध्ये. गाडी पार्क केली
आणि मंडळी हे पार्किंग कुठले आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. जय शिवराय मंडळी, सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत. आता दुपारचे वाजले 2:30. आज आपण थोडा लवकर आलो ऑफिसला आणि आज पिकअप ड्रॉप पण नाही, त्यामुळे म्हटलं गाडी घेऊन जाऊया. आणि जशी ओला चालू केली दुपारी 1 वाजता मित्रांनो आपल्याला आयुर्वेदिक ट्रिप भेटली. थोडेसे पैसे कमी भेटले पण ठीक आहे. आणि संध्याकाळी 10-10:30 पर्यंत वाटतं बघूया आज 10-10:30 पर्यंत भेटते का. मागच्या नंतर भेटली होती डोंबिवली भेटून झालं, मला विश्वास आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. तेवढ्याच जोरात पाऊस आला. पोचलो ऑफिसला, लॉग इन वगैरे केलं, चहा घेतला. मग काय झाली घरी जायची वेळ, निघालो घरी. आज खूप लेट झाले होते. मग केली ओला उबेर चालू, गो टू होम टाकले. पहिलेच उबेरची ट्रिप पडली. पॅसेंजरला कॉल वगैरे केले पण पॅसेंजर कॉल रिसीव नव्हता करत. गाडी काढली, पोचलो पॅसेंजरच्या लोकेशनला आणि लोकेशनला पोचल्यावर पॅसेंजरने ट्रिप कॅन्सल केली. पूर्ण मूड ऑफ झाला मित्रांनो. पण काय नाही, आपल्याला लगेच ओलावर ट्रिप भेटली डोंबिवली ईस्टची. लगेच निघालो पॅसेंजरच्या लोकेशनला, पिकअप केला पॅसेंजरला, OTP वगैरे टाकला आणि निघालो डोंबिवलीच्या दिशेने. पलावाचा ब्रिज क्रॉस केला आणि खूप ट्रॅफिक लागले होते. रात्री 12 वाजता 3 किलोमीटरचा रस्ता आणि 30 मिनिटं दाखवत होते. पण काय नाही, पोचलो पॅसेंजरच्या लोकेशनला. हे लोकेशन कुठलं आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. मग काय ट्रिप एंड केली आणि म्हटलं आता थेट घरी जाऊया. गाडी पार्क केली. रात्रीचे 1:45 वाजले होते. मेहनत बघा मित्रांनो. तर चला मित्रांनो, पुन्हा उद्या भेटूया. धन्यवाद. जय शिवराय मंडळी, सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आहे दिवस 20वा. तर आज आहे सुट्टी मला आणि आज आहे रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग. मित्रांनो, रक्षाबंधनाला डोंबिवलीमध्ये खूप कचऱ्यासाठी गर्दी असते, रिक्षा नसतात. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मजा येणार आहे मित्रांनो. आजची कमाई पण खतरनाक असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. मस्तपैकी सकाळीच देवाची पूजा केली आणि निघालो 30 डेज चॅलेंज पूर्ण करण्याच्या दिशेने. गाडी पार्किंगमधून काढली तर गाडी सज्ज झालेली आहे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. सकाळीच ओला उबेर चालू केली. पोचलो डोंबिवली स्टेशनला. मग म्हटलं सकाळीच चाय पिऊया. CNG वगैरे भरला. 320 रुपयाचा CNG भरला आहे मित्रांनो आज. बघूया. पोचलो डोंबिवली स्टेशनला. ओला उबेर चालू केली आणि आपल्याला पहिलीच ट्रिप पडलेली आहे लेकशोर पलावा. लगेच पॅसेंजरच्या लोकेशनवर पोचलो, OTP वगैरे टाकला आणि लगेच निघालो. पोचलो पॅसेंजरच्या लोकेशनला आणि ट्रिप एंड केली. आणि लगेच तिकडूनच आपल्याला उबेरची दुसरी ट्रिप भेटलेली आहे, ती आहे डोंबिवली स्टेशनची. घेऊन निघालो, ट्रिप एंड केली. नंतर आपल्याला मित्रांनो अंबरनाथची ट्रिप पडली आहे, डोंबिवली स्टेशनवरून होती. लगेच घेऊन निघालो. थोडासा पाऊस बारीक बारीक होता. पोचलो पॅसेंजर लोकेशनला. 270 रुपये भाडे झाले आणि लगेचच आपल्याला दुसरी ट्रिप भेटली आहे, ती म्हणजे उल्हासनगर. उल्हासनगरला पोचलो आणि पाऊस आला. ती पण ट्रिप एंड केली. आणि अशा खूप साऱ्या ट्रिप पडत होत्या, कारण आज रक्षाबंधन होतं. खूप गर्दी होती स्टेशनला, पण पब्लिकला रिक्षा नव्हती. अजून एक भाडं भेटलं, घेऊन निघालो. भिवंडीच्या दिशेने निघालो मित्रांनो. थोडंसं पाणी पिलं, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून निघालो भिवंडी गावामध्ये. पोचलो लोकेशनवर, ट्रिप एंड केली. आणि एक गोंडस वासरू दिसलं. मंडळी, या वासराला नक्की एक छान कमेंटमध्ये नाव तुम्ही लिहा. मग आपल्याला लोधा अपर ठाण्यावरून ट्रिप भेटली आहे डोंबिवलीची. निघालो मानकुली ब्रिजने. पोचलो पॅसेंजर लोकेशनला, ट्रिप एंड केली. मग आपले भाऊ भेटले, यांची गाडी बघ एकदम सुंदर आहे. मग म्हटलं आता आपण शेअरिंग मारायची आज. मग शेअरिंग मारण्यास सुरुवात केली, कारण आज खूप गर्दी होती डोंबिवली स्टेशनला. एवढी पब्लिक होती, रिक्षासाठी खूप लाईन होती. हे बघा किती पब्लिक आहे. मग गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. मग जाऊया म्हटलं घरी आता. बायकोसाठी फालुदा घेतले आणि निघालो घरी. तर अशा प्रकारे मित्रांनो आज 2,500 रुपये कमाई केली आहे. धन्यवाद.